गौतम बुद्धांच्या कथा। एकदा एक माणूस बुद्धांच्या अंगावर थुंकला. बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने ती थुंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनातही क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारले, आणखी काही सांगायचे आहे? तो मनुष्य एकदम बावरला आणि काय उत्तर द्यावे ते त्याला सुचेना. त्या माणसाला वाटले होते की बुद्ध काही प्रतिक्रिया करतील, थोडेफार रागावतील, का थुंकलात असे त्याला विचारतील, आणि असे काही घडले की काय प्रत्युत्तर द्यायचे ते मनाशी ठरवून तो मनुष्य आला होता. पण असे काहीही न घडल्याने तो मनुष्य बुचकळ्यात पडला. काय करावे हे त्याला सुचेना आणि एकदम तो बुद्धांना म्हणाला, हे तुम्ही काय विचारता? बुद्ध म्हणाले, मी बरोबर विचारले. तुम्हाला दुसरे काही सांगायचे आहे का? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते, केवळ तुमच्यावर थुंकलो. बुद्ध म्हणाले, तुम्ही थुंकलात, पण मला वाटले तुम्ही मला काही विचारले, कारण थुंकणे ही पण काही सांगण्याची एक रीत आहे. कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला आहे जो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकला नाहीत, आणि म्हणून तुम्ही एक शब्दही न बोलता थुंकण्याद्वारे तो राग प्रदर्शित केला. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो, पण जेव्हा ते शब्दांनी प्रगट करता येत नाही तेव्हा ते काही इशाऱ्याद्वारे सूचित करतो. तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दांनी प्रदर्शित करू शकला नाहीत, तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखवलात आणि तुमच्या मनातली गोष्ट मला समजली. तो माणूस म्हणाला, तुम्हाला काही समजलं नाही. मला तुमचा फार राग आला होता, तो मी दाखवला. बुद्ध म्हणाले, मी बरोबर समजलो. तुम्हाला माझा राग आला होता, तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केला. तो माणूस म्हणाला, मग तुम्ही माझ्यावर क्रोधित का नाही झालात? बुद्ध म्हणाले, तुम्ही काही माझे मालक नाहीत. तुम्हाला माझा राग आला तो दाखवण्यासाठी आणि मला भडकवण्यासाठी. तुम्ही माझ्यावर थुंकलात म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर मी तुमचा गुलाम ठरेल. मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा, तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाही. तुम्हाला क्रोध आला, तुम्ही तो दाखवलात. आता मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे. मला जे करायचे ते मी करेल. भगवान बुद्धांनी काही केले नाही, ते रागावले नाही, थुंकी पुसून टाकली. हे पाहून तो माणूस निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धांची क्षमा मागण्यासाठी आला. त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्या माणसाने डोके वर करून रडत रडत बुद्धांकडे पाहिले. बुद्ध म्हणाले, आता आणखी काही सांगायचे आहे? तो माणूस म्हणाला, आपण हे काय विचारता? भगवान बुद्ध म्हणाले, मला सगळे काही समजले. तुमच्या मनातला पश्चाताप भाव इतका तीव्र आहे की तो तुम्ही केवळ शब्दांनी व्यक्त करू शकत नाही, आणि म्हणूनच डोळ्यात पाणी आणून आपले मस्तक माझ्या पायावर ठेवून इशाऱ्याने तुम्ही तो व्यक्त केला, बरोबर ना? कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होतात, पण ते व्यक्त करणे शब्दांच्या पलीकडले असल्याने तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेलात. आजही तुम्ही मला जे सांगू इच्छित आहात तेही शब्दांच्या पलीकडचे असल्याने आपल्या डोळ्यातील अश्रूंद्वारे आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून म्हणजेच खुणांनी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करीत आहात, आणि ते सगळे मी बरोबर समजलो. तो माणूस म्हणाला, मी क्षमा मागायला आलो आहे, मला क्षमा करा. बुद्ध म्हणाले, मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमच्यावर क्रोध केलाच नव्हता, तर क्षमा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? काल जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात. बस, तुम्ही स्वतःच आपल्या कृत्याची परतफेड केली. त्यात मला काही कर्म करण्याची काय गरज? मी काही तुमचा गुलाम नाही की तुम्ही रागवलात तर मीही रागवावे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला क्षमा करायची. या कथेतून हा बोध घ्यायचा की चांगलं किंवा बरं, समोरचा कसाही वागला त्याला प्रत्युत्तर देणं हे सर्वस्वी आपल्याच हाती असते. त्याच्या चुकीच्या वागणुकीला प्रतिसाद देऊन आपण त्याचं गुलाम व्हायचं नाही. दुसरी कथा. एकदा भगवान बुद्ध एका शेतकऱ्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. तथागतांना भिक्षा मागायला आलेले पाहून तो शेतकरी तुच्छतेने म्हणाला, श्रमण, मी पण शेती नांगरतो आणि मग जेवतो. तू सुद्धा नांगरणी करून बी पेरावेस आणि मग जेवावेस. बुद्ध म्हणाले, महाराज,
मी सुद्धा शेती करतो. शेतकऱ्याला कुतूहल वाटले आणि म्हणाले, मला तुमच्याकडे नांगर, बैल किंवा शेतीसाठी शेतही दिसत नाही. मग तुम्ही शेती करता तरी कसे? असे म्हणू शकता. कृपया तुमच्या शेतीबद्दल सांगा. बुद्ध म्हणाले, महाराज, माझ्याकडे श्रद्धेचे बीज, तपश्चर्येचा वर्षाव, नांगराच्या रूपात लोक पापाच्या भयाची काठी, विचारांची दोरी आणि स्मृती व चेतनेच्या रूपात नांगर व नाणी आहे. मी माझ्या शब्दात आणि कृतीत संयमी आहे. मी माझे हे शेत निरुपयोगी तणापासून मुक्त ठेवतो आणि जोपर्यंत मला आनंदाचे पीक मिळत नाही तोपर्यंत मी चिकाटीने प्रयत्न करत राहील. माझा वृषभ अडथळ्यांसमोर अविचल 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 आहे. तो मला थेट शांतीच्या निवासस्थानाकडे घेऊन जातो. अशा प्रकारे मी अमृताची लागवड करतो. अशांत मन नेहमी प्रश्नांनी भरलेले असते. जेव्हा मनात सतत गोंधळ चालू असतो तेव्हा योग्य निर्णय घेणे कठीण होते. असाच एक प्रेरणादायी प्रसंग गौतम बुद्ध आणि एका अशांत व्यक्तीशी संबंधित आहे. हा प्रसंग आपल्याला सांगतो की कधीकधी शांत राहणे हेच मनाला शांती देण्याचा सर्वात मोठा मार्ग बनतो. गौतम बुद्ध दररोज आपल्या शिष्यांना उपदेश देत असत. शिष्याव्यतिरिक्त त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी दूर दूरहून लोक येत असत. एके दिवशी जेव्हा बुद्ध आपल्या शिष्यांना जीवनातील गहन गोष्टी समजावून सांगत होते तेव्हाच एक व्यक्ती तिथे पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि अस्वस्थता दिसत होती. त्यांनी हात जोडून म्हटले की तथागत, माझे मन खूप अशांत आहे. माझ्या मनात शेकडो प्रश्न निर्माण होत राहतात. कृपया माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या जेणेकरून मला मनाची शांती मिळू शकेल. बुद्ध म्हणाले की मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, पण त्याआधी तुम्हाला 1 वर्षाचं मौन धारण करावं लागेल. 1 वर्षानंतर तुला जे हवे ते विचार. मी एकही प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही. तो माणूस आश्चर्यचकित झाला होता, पण त्याला बुद्धांवर विश्वास होता. त्याने विचारले की तुम्ही खरोखरच 1 वर्षानंतर माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्याल का? बुद्धांनी दृढ स्वरात सांगितले की मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. बुद्धांचे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीने मौन व्रत धारण केले. सुरुवातीला मौन पाळणे कठीण होते, पण हळूहळू त्याचे मन शांत होऊ लागले. बोलण्याची इच्छा कमी होऊ लागली आणि विचार स्वाभाविकपणे स्थिर होऊ लागले. मौनामुळे त्याच्या आत खोलवर डोकावण्याची क्षमता विकसित झाली. तो ध्यानात उतरू लागला आणि बाहेरून जगाच्या गडबडीपासून दूर आपल्या मनाच्या थरांना समजू लागला. 1 वर्ष उलटले. बुद्धाने त्याला बोलावून सांगितले की आता तू तुझे प्रश्न विचारू शकतोस. तो व्यक्ती हसला आणि म्हणाला की तथागत, आता माझ्या मनात ना कोणताही प्रश्न आहे ना कोणताही भ्रम. मौनानेच माझ्या मनाला उत्तर दिले आहे. बुद्ध म्हणाले की जेव्हा मन अशांत असते तेव्हाच प्रश्न वाढतात, पण जेव्हा मन शांत होते तेव्हा प्रश्न आपोआपच संपतात. मौन आपल्याला आत घेऊन जाते, जिथे सर्व उत्तरे आधीपासूनच अस्तित्वात आहेत. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण बाहेर नाही, आपल्या आतच जडलेले आहे. तिथे पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे मौन आहे. 3री कथा. एकदा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य कुठेतरी जात होते. रस्त्यात त्यांना एक नदी लागली. भगवान बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य नदीच्या एका तीरावर उभे होते आणि त्यांना नदीवर जायचं होतं. तिथेच एक सुंदर तरुण स्त्री पण उभी होती. नदीला पूर्ण भरती आलेली होती आणि नदी भरून वाहत होती. त्या सुंदर तरुण स्त्रीला पोहता सुद्धा येत नव्हतं. तिने विनंती केली की मला नदीच्या पार जायचे आहे, पण मला पोहता येत नाही आणि तुम्हा दोघांकडे पाहून असे वाटते आहे की तुम्हालाही नदीच्या त्या तीरावर जायचे आहे. तुमच्या दोघांपैकी जर कोणी मला नदीच्या त्या तीरावर पोहोचवलं तर फार उपकार होतील. गौतम बुद्धांसोबत असलेला शिष्य लाजला, संकोचला. त्याला असं वाटलं आपण पूर्ण ब्रह्मचर्याचा स्वीकार केलेला आहे, त्यामुळे सुंदर तरुण स्त्रीला स्पर्श करणे म्हणजे जणू पापच. पण त्या स्त्रीला मात्र पैल तीरावर जायचं होतं. त्या स्त्रीची अडचण ओळखून भगवान बुद्धाने त्या स्त्रीला उचललं, खांद्यावर घेतलं.
भरभर चालून नदी पार केली. सुखरूप तिला खाली ठेवलं. त्या स्त्रीने भगवान बुद्धांना नमस्कार केला. त्यांचे आभार मानले आणि निघून गेली. शिष्य आणि भगवान बुद्ध त्यांच्या वाटेने चालू लागले. पण शिष्याच्या मनात मात्र तेच, ती सुंदर स्त्री. शिष्याने मनात विचार केला, आपले गुरु एवढा संसाराचा मोहाचा त्याग करा असा उपदेश देतात, पण तरुण स्त्री दिसताच घेतले खांद्यावर, केली तिला मदत नदी ओलांडायला. पण मी कुठे तिची विनंती मान्य केली. मी खरा ब्रह्मचारी. पण खरंच ती स्त्री किती सुंदर होती. तिचे ते मोठे मोठे डोळे, सुंदर आपरे नाक, सुडोल बांधा, काळेभोर लांब केस. त्या स्त्रीचा कल्पनेतच विचार करून त्या शिष्याचे डोळे चकाकले. त्याने परत विचार केला, ती स्त्री इतकी सुंदर असूनही मी तिला स्पर्श करण्याचा मोह टाळला. संध्याकाळी शिष्याला राहावेना. त्यानं शेवटी विचारलं, गुरुवर्य, ती बाई? भगवान गौतम बुद्धाने विचारलं, कोणती बाई? शिष्य म्हणाला, तुम्ही जिला खांद्यावर उचलून घेऊन नदी पार केली. शिष्य चाचरत म्हणाला. भगवान बुद्ध म्हणाले, अरे, मी त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं होतं खरं, पण तेव्हाच दुसऱ्या काठावर उतरवून दिलं. तू मात्र तिला घेऊन अजूनही फिरतो आहेस. अजूनही ती तुझ्या मनातून उतरली नाही. बुद्धांचे हे शब्द ऐकून शिष्य ओशाळला. बोध. या कथेतून 2 बोध घ्यायचे. एक म्हणजे नीती, आणि ती मनोहर नेत असते, कृतीत नव्हे. आणि दुसरी घडलेल्या अनेक घटनांची अशी अनावश्यक ओझी. आपण तिथल्या तिथं न सोडता मनावर भागवत राहून स्वतःला त्रास तर करून घेत नाही ना, हेही तपासायचं. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम बुद्धाय नमः अवश्य लिहा. धन्यवाद.